मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा आहे 6वा दिवस आणि आज आपण जातोय काझीरंगा जंगल सफारीला, की जिथे गेंडे दिसतात, हत्ती दिसतात, हरणं दिसतात. माझ्या मला साप पण दिसला होता आणि अजून भरपूर प्राणी दिसतात. इकडे तिकडे पक्षी दिसतात वेगळ्या प्रकारचे. आणि इथला मेन म्हणजे एक शिंगी गेंडा हा आसाममध्ये फेमस आहे. तुम्ही जर कुठे बघितला असाल तर पेट्रोल पंप किंवा माझ्या व्हिडिओमध्ये कुठे दिसलं असेल तुम्हाला, तर तिथे आसाम ऑइलचा लोगो किंवा त्यांचे पेट्रोल पंप आहेत त्याच्यावर त्यांनी ते गेंड्याचा फोटो जे लावलेला असतो. तर तुम्हाला ते मी दाखवतो. जंगलामध्ये जाताना सेल्फी स्टिक अलाउड नाही आहे किंवा लाँग स्टिक्सचे जे प्रकार आहेत बाबा, 360 आहे किंवा GoPro असतात ते अलाउड नसतात. त्यामुळे शक्यतो सगळेजण फोन वापरतात. कॅमेरा जर तुम्ही कॅरी करणार असाल तर कॅमेऱ्याला ₹1000 तिथे तुम्हाला जर ते तिकीट एक काढायला लागतं. तर मी तुम्हाला दाखवतो. होप फॉर द बेस्ट. आज काय दिसतंय बघूया. इथे काय डॉगेश भाई आणि इथे छोटं माझं पिल्लू आहे. आम्ही चहा घेतलाय. मस्त सिनरी आहे इथे. कमळ पण आलंय. आम्ही आता जंगल सफारी जाणार आहोत आणि सुझुकी जिप्सी आहेत आमच्या. ह्या बघा, या 4 आपल्या आहेत. खूप छान गाड्या आहेत या. मस्त एकदम. वेदर पासून साथ देत आहे त्यामुळे ठीक आहे. हा इथे चेकपोस्ट आहे. सगळ्यांच्या बॅग आणि सगळं सामान चेक होतं इथे. आणि आतमध्ये कुठल्याही प्रकारचे फूड आयटम्स अलाउड नाही आहेत. पाण्याच्या बॉटल्स ते पण ग्रुपमध्ये जे एजेड लोक असतील तरच. इथे 2 हत्ती आहेत. इथे एक आहे आणि इथे हत्ती दिसतोय. फायनली आम्हाला इथे एक गेंडा दिसलाय. पावसामुळे गवत वाढलाय त्यामुळे तो गवतात आहे, पण खूप मोठा आहे ॲक्च्युली तो. फायनली आम्हाला आज 2 गेंडे एकदम जवळ दिसलेत. सफारीवरनं मी आत्ता परत आलो आणि आता खूप भारी दिसलं. हरणं दिसली, हत्ती दिसले भरपूर, पाळीव पण दिसले आणि रानटी हत्ती पण दिसले आणि गेंडे दिसले. गेंडे 5-6 दिसले आणि 2 तर मस्त रस्त्याच्या मधून क्रॉस झाले. आणि आता आम्ही हॉटेलला आलो परत. आता आम्ही फ्रेशअप होऊ, जरा आवरू वर थोडंफार. मागे टँक आहे तर जरा चिल करू टँकवर जाऊन. आणि नंतर मग आम्ही जाणार आहोत. दुपारी 1 वाजता आमचा लंच आहे आणि नंतर आम्ही जाणार आहोत ऑर्चिड पार्कला. आम्ही आत्ताच सगळे पूलवर मस्त मजा करून आलो आहे. काही सहप्रवासी पण होते, आपले सगळे मॅनेजर्स, आणि आम्ही खूप मजा केली आज. सगळे दमले जाता आणि आता 1 वाजला. आता अजून जेवण लागलं आहे. जेवण लागल्यावर आम्ही आज रेस्ट आत्ता दुपारी करणार नाही आहोत. आम्ही 2:30 वाजता लगेच निघणार आहोत ऑर्चिड गार्डनसाठी. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिथे, वेगळ्या वाद्यांचे प्रकार आहेत तिकडे. त्यानंतर या म्युझियममध्ये इथे 7 सिस्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगळ्या वस्तू आहेत ते. त्याचबरोबर तिथे एक
बिहू डान्स आणि इथले काही लोकल डान्स आहेत त्याचा एक 15 मिनिटाचा एक मिनी शो ठेवलेला असतो त्यांनी, ज्यामध्ये ते 2-2 मिनिटं परफॉर्म करून असा एक पूर्ण मोठा 15 मिनिटाचा शो असतो तो दाखवणारच. आणि तो झाल्यानंतर आज रात्री आपल्याकडे बिहू डान्स होणार आहे. तर व्हिडिओच्या एंडला तुम्ही तो डान्स नक्की बघा, अजिबात मिस करू नका, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. हॉटेलच्या बॅकसाईडला खूप मोठी जागा आहे अशी मोकळी, सगळं मेंटेन केलं लॉन वगैरे, आणि हा पूर्ण चहाचा मळ्याचा डोंगर आहे. हॉटेलमधनं त्याचा इथनं एंट्रन्स आहे त्याचा. नवीन काहीतरी काम चालू आहे. आणि इथे आमचा हा आहे डायनिंग हॉल, याच्या खाली इकडे किचन आहे. मित्रांनो, आमचा लंच वगैरे झालेला आहे, थोडीफार आम्ही आता रेस्ट घेतली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे परत ऑर्चिड गार्डनला. तुम्हाला बोललो होतो त्याप्रमाणे तिथं काही डान्स प्रोग्राम आहेत, काही व्हरायटीचे म्युझियम आहेत. राईस हे 100 ते 300 प्रकारचे ठेवलेले आहेत त्यांनी. मी त्यामध्ये दाखवणं जेवढं शक्य असेल तेवढं मी दाखवीन. चला. मित्रांनो, आपण आलोय ऑर्चिड पार्कला. बघू शकता माझ्या मागे तुम्हाला काय काय वेगळ्या रंगाची इथे फुलं वगैरे दिसत असतील. ती तुम्हाला मी दाखवतो सगळी एक एक हळूहळू करून. हे जे ऑर्किड तुम्हाला दिसतंय हे विदाउट सॉईल आहे आणि फक्त एका लाकडाच्या तुकड्यावर हे पूर्ण सर्वाइव्ह झालं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 70% जी ऑर्किड आहेत, म्हणजे ही जी लहान लहान झाडं, लहान लहान फुलं दिसत आहेत, ती मातीवर येतात आणि काही आहेत ती नुसते असे लाकडाचे तुकडे किंवा असे वुडन पार्ट्स किंवा अशा बारीकशी गोष्ट त्याच्यावर ते उगवून येतात. खूप सुंदर फुलं असतात ही. ही जी ऑर्किड आहेत ही आहेत फॉक्सटेल ऑर्किड, जी बिहू डान्सच्या वेळी वापरली जातात. मित्रांनो, आपल्याचं काझीरंगाचं साईड पूर्ण झालंय. आता मी निघालोय बिहू डान्स बघायला. व्हिडिओच्या एंडला मी बिहू डान्स अपलोड करतोय, तो तुम्ही नक्की बघा. आणि आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू. थँक्यू.